मुंबईतल्या आज सत्याच्या मोर्चासाठी आपण पाहतो की पुण्यातून मनसैनिक जे आहेत ते मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत। राज्य निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये आज काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, त्याचबरोबर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे जे आहेत एकत्रित मोर्चा काढते। आपण पाहतो की सगळे कार्यकर्ते जे आहेत पुण्यातून रवाना होत आहेत। शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या नेतृत्वाखाली आपण पाहतो की सगळे कार्यकर्ते मुंबईसाठी जात आहेत। काय प्रमुख मागणी असणार आहे? मतदार याद्यांमध्ये घोळ झालाय किंवा राज्य निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेमध्ये घोळ आहे असं वाटतं का? खरं तर मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे। बरेचशी लोक अशी आहेत की प्रत्येक यादीमध्ये 200-300 लोक अशी आहेत की सापडतच नाही हे नक्की कोण लोक आहेत, त्यांचे पत्ते सुद्धा पूर्ण नाहीत। मग नक्की लोक कुठून आलेले आहेत? एक मतदारसंघामध्ये 70 हजार दुबार नावं आहेत। एकच विचारधारेची लोक आहेत जी एकच माणूस 3-3, 4-4 वेळा मतदान करतोय। या संपूर्ण घोळ कारण मृत लोकांची नावं आहेत। जो मागच्या निवडणुकीला मृत दाखवलाय या निवडणुकीत येऊन तो मतदान करून गेलाय, म्हणजे नक्की काय चाललंय? या मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे। खरं तर याच्या विरोधातले आंदोलन आहे। आजचा या सत्याचा मोर्चा आहे आणि पुणे शहरातून महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोठ्या संख्येने आज मुंबईकडे जात आहे आणि बाकी इतर पक्षाचे पण जात आहे। पण ज्या पद्धतीने निवडणूक आयोग काम करते आम्हाला वाटतं ते चुकीचं आहे। ताबडतोब या निवडणूक याद्या स्वच्छ केल्या पाहिजे। राज ठाकरेंकडून व्हिडिओच्या माध्यमातून जे राज्य निवडणूक आयोगाचे घोळ समोर आणले जात आहेत, असं वाटतं का की येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोकांमध्ये फरक पडेल किंवा त्याचा परिणाम आपल्याला नाही? लोकांमध्ये जनजागृती होत आहे। आता बरेचसे नागरिक आम्ही ज्या लोकांमध्ये फिरतो तर परवाचा व्हिडिओ जो राजसाहेबांनी दाखवला ईव्हीएमचा, असं पण काहीतरी घडू शकतं हे लोकांना पहिल्यांदा माहीत पडलं की ईव्हीएम समोर थांबल्याच्या नंतर माणूस गेला की ईव्हीएम मधली चिठ्ठी पडते। म्हणजे अशा पद्धतीचे सेन्सर सुद्धा तुमच्या व्हीव्हीपॅटमध्ये असू शकतात। त्यामुळं लोकांमध्ये आता जनजागृती होती। लोकांची इच्छा आहे की तुम्ही बॅलेट पेपरवर मतदान घ्या, पण सत्ताधारी पक्षाला कुठेही बॅलेट पेपरवर मतदान घ्यायचं नाही। त्यांना हा जेवढा घोळ असेल तो त्यांच्या फायद्याचा आहे। त्यामुळं पुढेही सत्ताधारी पक्ष या मोर्चामध्ये सहभागी होत नाही। आजच्या मोर्चाची दखल निवडणूक आयोगाला घ्यावी लागेल, 100% घ्यावी लागेल। कारण ज्या पद्धतीने महाराष्ट्रभरातून लोक या मोर्चाला उतरणार आहेत, मला वाटतं खूप मोठा मोर्चा महाराष्ट्रात होणार आहे। ना भूतो ना भविष्याचा मोर्चा या निवडणूक आयोगाच्या विरोधात होणार आहे। पाहतो की सगळे मनसैनिक जे आहेत मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत आणि आजचं जे आंदोलन आहे ते राज्य निवडणूक आयोगानं आपण पाहतोय की मतदार याद्यांमध्ये घोळ, त्याचबरोबर राज्य निवडणूक आयोगावरती जे आरोप केले जातात त्या संदर्भामध्ये सुधारणा करावी यासाठी आजचा मोर्चा असण्याची प्रतिक्रिया कार्यकर्ते दिल्या पाहायला मिळते आणि साईनाथ बाबर यांच्या नेतृत्वाखाली मनसैनिक जे आहेत मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत। कॅमेरापर्सन सुशांत राऊत, सुनील प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।